पाटण तालुक्यात भाजपच्या सत्यजित पाटणकर गटाला मोठे खिंडार पडले आहे। मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी झालेल्या या घडामोडींमुळे पाटणकर गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे। विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पाटणकर गटात असंतोष निर्माण झाला होता, असा थेट आरोप यावेळी करण्यात आलाय। या प्रवेशावर बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी सत्यजित पाटणकर यांना टोला लगावला। ते म्हणाले, मी गटतटाचे नव्हे तर विकासाचे राजकारण केले आहे। लोकांना विकास हवा असल्यामुळे ते माझ्याकडे येत आहेत। पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये काल मोठ्या प्रमाणामध्ये पाटणकर गटातल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे। जवळपास 35-37 गावातल्या 400हून अधिक प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सत्यजित पाटणकरांचं नेतृत्व झुगारून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करायचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि मोठा पक्षप्रवेश काल या ठिकाणी झाला। मी एवढंच सांगेन की या पक्षप्रवेशा पाठीमागचं एकच कारण आहे की मी गेली 4 टर्म आमदार म्हणून मतदारसंघामध्ये काम करताना, आता मंत्री म्हणून काम करताना मी गटातटाचं राजकारण मतदारसंघामध्ये कधी केलं नाही। म्हणजे ज्या गावात अगदी अल्प मतदान मला झाले आणि त्या गावातली सुद्धा लोक जर सार्वजनिक विकासाचं काम मागायला आले तर मी कधी त्यांच्या मताचा विचार न करता त्यांना जी गरज आहे ती विकासाची कामं आजपर्यंत दिलेली आहेत। आणि लोकांनी हेच जाणलं की आपण एवढी वर्षोनवर्ष पाटणकरांच्या मागे राहून, समजा ठीक आहे काल 2024च्या विधानसभेला त्यांचा प्रचंड 35,000 मताधिक्याने पराभव झाला, पण त्यांनी किमान लोकांकडे मागे वळून पाहायला पाहिजे होतं। ज्यांनी त्यांना मतदान केलं त्यांच्या सुखादुःखात जाणं, त्यांच्या आडीनडी समजून घेणं, त्यांना मदत करणं। आता बघा, एवढी अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती आली, वारंमुळीमुळे घरांची पडझड झाली, कुठेही पाटणकर गेले नाहीत। उलट गेली 3 दिवस मी जिल्ह्यात आहे, 2 दिवस मतदारसंघात होतो, काल मानखटाव तालुक्यात गेलो, आज परत मी या ठिकाणी मतदारसंघात निघालेलो आहे। याचं कारण की लोकांना ज्यांची उडामाडाची घरं होती, कच्ची घरे होती, वाऱ्यामुळे मोठ्या पावसामुळे घरं पडली, त्यांना निवारा देणं, त्यांना मदत करणं, त्यांना अन्नधान्य पोहोचवणं, हे आम्ही सुरू केलंय काम। आणि आता बघा, उदाहरण आजच घ्यायचं, जर रात्री उशिरा 3.5 रिक्टर स्केलचा भूकंप पाटण तालुक्यामध्ये कोयनानगर भागात झाला, मी आता लगेच काही ठिकाणची शेतजमिनीची पाहणी करून जिथं भूकंपाचे धक्के जाणवले त्या भागाची पाहणी करायला, तिथल्या लोकांची विचारपूस करायला जाणार आहे। याचं कारण एवढंच आहे की लोकांना संकटाच्या काळात जेव्हा लोक भयभीत होतात तेव्हा त्यांना आधार देणारा कोणतरी लागतो, की बाबा आपल्याला ह्या संकटातनं बाहेर काढणारं कोणतरी आहे। आणि या भावनेतनं मी काम करत असल्यामुळं मोठ्या संख्येनं लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। मागच्या महिन्यामध्ये 11 गावातल्या जवळपास 250-250 प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला। काल 35-37 गावातल्या 400-450 लोकांनी प्रवेश केला। दसरा दिवाळीच्या दरम्यान आणखीन एक मोठा प्रवेशाचा कार्यक्रम पाटण विधानसभा मतदारसंघात होणार आहे। याचं कारण लोक विकासाच्या पाठीमागे आहेत। गटात तटाचं राजकारण न करता लोकांच्या आडीनडीला धावून जाणाऱ्या नेतृत्वाच्या मागे लोक राहतात। आणि तेच काम स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब, स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेब यांनी आम्हाला शिकवलंय आणि तेच मी करत असल्यामुळं पाटण विधानसभा मतदारसंघात जनतेचा प्रचंड उत्स्फूर्त पाठिंबा शिवसेनेला मिळतोय। NTV न्यूज मराठी, पाटण, सातारा।